नमस्कार, माझं नाव डॉक्टर साईज्योत राऊत आहे. मी वन स्पाइन क्लिनिक मुंबईमध्ये कन्सल्टंट स्पाइन सर्जन आहे. स्लिप डिस्क किंवा शायटिका बद्दल आज जाणून घेऊया की काय असते स्लिप डिस्क आणि शायटिका म्हणजे काय. त्यात पहिले जाणण्यासाठी शायटिका किंवा स्लिप डिस्क काय आहे आपण जाणून घेऊया की आपल्या मणक्याची रचना कशी असते. तर आपल्या मणक्याची रचना अशी असते की त्याच्यावर एकावर एक असे हाड ठेवले असतात आणि आतमध्ये त्याची गादी असते. दोन हाडांच्या मध्ये एक गादी असते ज्याच्यामध्ये एक शॉक अब्झॉर्बर किंवा गादीचा एक काम करते आणि त्या हाडांच्या मागे या आपले नसा जात असतात. तर ही एक आपल्या स्पाइनची किंवा मणक्याची रचना आहे. आता काय होते वयानुसार किंवा कधी मार लागल्यामुळे किंवा झीज झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे कधी कधी आपल्या स्पाइन मध्ये या गादीची झीज होते. झीज म्हणजे ही गादी जी आहे ती कमजोर होते आणि कमजोर झाल्यामुळे फाटते. फाटल्यानंतर ती गादी मागे जाऊन एका नसवर दाब देते आणि ती नस दबल्यामुळे आपण त्याला म्हणतात स्लिप डिस्क. की डिस्क ही जाऊन मागे नसवर दाब देणे ह्याला म्हणतात स्लिप डिस्क. ही नसवर दाब दिल्यानंतर ही नस आपल्या पूर्ण पायाला जाते, दोन्ही पायाला. राईट साईडची नस राईटच्या पायाला जाते, लेफ्ट साईडची नस ही लेफ्टच्या पायाला जाते. त्याला म्हणतात ते जे पेन होते कमरेपासून ते थाय पासून काफ पर्यंत म्हणजे पूर्ण पायाच्या मागच्या साईडला जे पेन जाते त्याला शायटिका म्हणतात. तर शायटिका आणि स्लिप डिस्क म्हणजेच ही गादी फाटून जी नसवर दाब देते आणि पायाला वेदना किंवा मुंग्या सुनपण असा सेन्सेशन येणे याला म्हणतात शायटिका किंवा स्लिप डिस्क. तर स्लिप डिस्क किंवा शायटिका ही युजली L4-5 किंवा L5-S1 हे लेवल आहेत. म्हणजे मणक्याचे हर एक भागाला एक एक नाव आहे. तर खालच्या भागाच्या स्पाइनला खूप कॉमन आहे L4-5 किंवा 5S1 कारण की जास्त मुवमेंट आपली त्या मणक्यावर होते आणि त्याची झीजही त्या जागेवर जास्त होते. म्हणून त्याला L4-5 किंवा L5-S1 ही एक खूप कॉमन प्रकारची म्हणजे साईट आहे. आता मणक्यामध्ये नस दबल्यामुळे काय काय होते तर पहिले म्हणजे नस दबल्यामुळे पूर्ण वेदना हे कमरेपासून पायाच्या ठिकाणी जातात. पायाला म्हणजे पायाच्या थाईसच्या मागे काफच्या मागे म्हणजे मागच्या साईडला पूर्ण पायाला जातात. राईट साईडची नस दबत असेल तर राईट साईडचा पाय दुखेल, लेफ्ट साईडची नस दबत असेल तर लेफ्ट साईड पाय दुखेल आणि जी पूर्ण दोन्ही नसे दबले असतील तर दोन्ही पायाच्या मध्ये वेदना किंवा असे तीव्र असे सेन्सेशन पेन सेन्सेशन येईल. दुसरं म्हणजे मुंगी किंवा सुनपणा म्हणजे मुंग्या वगैरे येणे, पायाला बधीर होणे हे असे लक्षणं पण स्पाइन किंवा स्लिप डिस्क मध्ये दिसून येतात. तिसरं म्हणजे चालायला न होणे. पेशंट बेडवरून उठताच त्याला असं वाटते पायाला एकदम वेदना होतात आणि तो बिलकुल चालू शकत नाही किंवा बेडवर एका कुशीपासून दुसऱ्या कुशीवर वळताना पण पायाला दुखणे हे शायटिका किंवा स्लिप डिस्कचे लक्षण आहे. चौथं म्हणजे पायाची कमजोरी येणे. पायाच्या कुठल्याही एका भागामध्ये कमजोरी किंवा त्याचे काम न करणे हे शायटिका किंवा स्लिप डिस्कचे लक्षण आहेत. तर असे लक्षण असल्यास हे खूप महत्वाचं आहे की एका स्पाइन सर्जनला जाऊन दाखवावं. तर तुम्हाला जर अशी लक्षणं कधी असतील तर ही स्लिप डिस्क किंवा शायटिकाची असू शकतात. तुम्ही लवकरात लवकर जाऊन एका स्पाइन सर्जनशी कन्सल्ट करून घ्यायचं. आता ट्रीटमेंटचं बघूया. स्लिप डिस्क किंवा शायटिकाचं ट्रीटमेंट म्हणजे काय. तर स्लिप डिस्क आणि शायटिकाचे ट्रीटमेंट लोक सांगतात की सर्जरी हे एकच ट्रीटमेंट नाहीये. सर्जरी फक्त 100 पैकी दोघांना शायटिकामध्ये सर्जरी लागू शकते. म्हणजे 100% मध्ये 98% लोक कन्झर्वेटिव्ह किंवा नॉन सर्जिकल किंवा ऑपरेशन न केल्याने पण बरे होतात. फक्त 2% लोकांना हे असं सर्जरीची गरज लागू शकते. तर ट्रीटमेंट म्हणजे कसं होते जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्याला असेस करतो, त्याची पूर्ण हिस्ट्री घेतो, त्याची काय बॅकग्राऊंड आहे, त्याला कशामुळे झालंय, त्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावर आम्ही त्यांना या तर फिजिओथेरपी देतो. फिजिओथेरपीमध्ये पण आमचे प्रोटोकॉल्स आहेत की लेग पेन किती प्रकारचा आहे, कुठल्या साईडला आहे, कुठल्या लेवलवर आहे, त्याच्यावर आम्ही त्याला प्रोटोकॉल्स देतो की फिजिओथेरपी करा. दुसरं म्हणजे आम्ही त्याच्या डे टू डे लाईफमध्ये काय चेंजेस असेल ते करायला सांगतो. म्हणजे काही लोकांना लॉंग बसायची फार सवय आहे किंवा काही काम करताना त्यांना पेन होते तर थोडंसं मॉडिफिकेशन म्हणजे थोडंसं आम्ही त्यांना चेंज करायला सांगतो त्यांची लाईफस्टाईल. तिसरं म्हणजे त्यांना मेडिसिन्स आणि काही लागल्यास काही गोळ्या औषधं किंवा इंजेक्शन असेल तर इंजेक्शनही देतो. आणि त्याच्या प्रकारे आम्ही स्लिप डिस्क किंवा शायटिका हे कन्झर्वेटिव्ह ट्रायलमध्ये
2 ते 3 वीक पर्यंत, म्हणजे पेन सुरू झाल्यास 2 ते 3 वीक पर्यंत त्यांना कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे नॉन सर्जिकली, म्हणजे सर्जरी शिवाय ट्रीट करायचा प्रयत्न करतो. दुसरं ऑप्शन म्हणजे असं आहे की जेव्हा ही एक्सरसाइजेस आणि जे पण मेडिसिन्स आहेत ते वर्क करत नाही, किंवा जे असं वाटतं की बाबा आता एवढं घेतल्यानंतर पण सुद्धा मला पेन आहे, तर आम्ही एक पेशंटला एक असं सोल्युशन देतो की मणक्यामध्ये एक इंजेक्शन, त्याला म्हणतात रूट ब्लॉक इंजेक्शन, त्याच्यामध्ये नसवर जाऊन एक इंजेक्शन देतात. ते एक डे केअर प्रोसिजर आहे. सकाळी आल्यावर 2-3 तास हॉस्पिटलमध्ये राहावं लागते, 3 तासाने मग घरी जाऊ शकतात. त्याच्यामध्ये आम्ही जाऊन नसेवर, जिकडे नस दबली आहे त्याच्यावर इंजेक्शन जाऊन देतो. त्याच्यामुळे हा भाग पूर्ण बरा होतो, पेन एकदम नाहीसा होतो, पेशंट घरी चालत जाऊ शकतो. पण कधी कधी ते टेम्पररी असू शकते, म्हणून कुठल्या पेशंटला इंजेक्शनची गरज आहे आणि कुठला पेशंट गोळ्याने बरा होईल ते एक स्पाइन सर्जन तुम्हाला बघितल्यावरच सांगू शकेल. तिसऱ्या टप्प्यात मी सांगतो की तिसरं आपलं ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे सर्जरी. सर्जरी म्हणजे फार मोठी सर्जरी नसते. स्लिप डिस्कची सर्जरी एकदम मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा एका छोट्या होल पासून आता करू शकतो आपण. मायक्रोस्कोपिक किंवा मायक्रो एंडोस्कोपिक किंवा लेझर ही म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये काय होते की पेशंट सकाळी येतो आपल्याकडे, तेव्हा त्याचे सर्व टेस्टिंग वगैरे होतात आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन ज्या ठिकाणी गादी सरकली आहे त्या ठिकाणी जाऊन दुर्बिणीने किंवा लेझरने किंवा जाऊन एंडोस्कोपने ती गादी काढतात. ज्या वेळेस ती गादी काढतात त्यावेळेस ती पूर्ण नस फ्री होते. नस फ्री झाल्या झाल्या पेशंटला पायाचं दुखणं किंवा मुंग्या किंवा हे सर्व निघून जाते आणि पेशंट पेन फ्री होतो. पेशंट मे बी सेम डे किंवा नेक्स्ट डे डिस्चार्ज होऊन घरी जातो आणि सर्व काम करू शकतो. ते हे झालं सायटिका व स्लिप डिस्कचं ट्रीटमेंट.